फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग असं ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये बाळाचा गर्भाचं वय 11 ते 14 आठवडे एवढं असताना आपल्याला सोनोग्राफी करता येते। या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या नाकाचं हाड आणि बाळाच्या मानेभोवतीचं पाणी हे तपासलं जातं व त्याचे काही निर्देशांक असतात। त्याचबरोबर ह्या निर्देशांकांमधून आपल्याला साधारण 85% वेळेलापर्यंत या बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याची जोखीम जास्त आहे का कमी आहे हे कळू शकतं। हेच निदान जर अजून अचूक करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये रक्तातील 2 घटक मोजता येतात, ज्याला ड्युएल मार्कर किंवा डबल मार्कर असं म्हणतात। मग डबल मार्कर, सोनोग्राफीचा रिपोर्ट, त्याचबरोबर पेशंटचं वय, वजन, उंची, त्याचे आधीचा गरोदरपणाचा, बाळंतपणाचा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपण जर कम्प्युटरला एका विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये टाकलं तर 95% वेळापर्यंत हे सॉफ्टवेअर आपल्याला जोखीम तुम्हाला देतं की तुमच्या बाळाला असं आजार होण्याची जोखीम, रिस्क जास्त आहे।